नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार. महाप्रलयात आतापर्यंत 207 जणांचा मृत्यू, 300 भारतीयांसह 823 जण बेपत्ता. महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक 1070 जारी. चीनकडून माहिती वेळेत न मिळाल्यामुळे नेपाळमध्ये पुराचा हाहाकार. सूत्रांची माहिती. चीनकडून नेपाळला 45 मिनिटांच्या विलंबानं पुराची माहिती मिळाली. हिमतलाव फुटणार असल्याची माहिती चीनकडे आधीच होती. सूत्रांची माहिती. भारत आणि नेपाळ सीमेवरील उंच पर्वतीय परिसरात चीनचं रिमोट सेन्सिंग स्टेशन. नेपाळमधील पुरानंतरचे भयावह व्हिडिओ समोर. नेपाळ तिबेट भागात अचानक आलेल्या महापुराचा प्रवाह वेगानं पुढे सरकत असताना लोक जीव वाचवण्यासाठी धावतानाचा व्हिडिओ व्हायरल. नेपाळमध्ये पुराचा हाहाकार. अनेक घरं आणि पूल पुराच्या पाण्यात वाहून जातानाचे दृश्य समोर. अनेक कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. घरं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत असतानाचे भीषण दृश्य समोर. नेपाळमध्ये पुराच्या पाण्यात घर वाहून जातानाचा व्हिडिओ समोर. पाण्यामुळे रस्ता खचून मोठ्या प्रमाणात मातीचा भरावही वाहून गेला. पुराच्या हाहाकारामुळे नेपाळमधील हजारो लोक बेघर. बेघरांवर डोंगराळ भागात राहण्याची वेळ. सरकारकडून मदत मिळण्याची नागरिकांना प्रतीक्षा. नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला मोठा धोका. 8 जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी. अमित शहांची बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा. पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी. महाराष्ट्रातून जवळपास 2 बस म्हणजे 80 लोक पर्यटनासाठी गेल्याची माहिती. महाराष्ट्रातील काही पर्यटक नेपाळमध्ये अडकलेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू. केंद्र सरकार सातत्यानं नेपाळ सरकारच्या संपर्कात आहे. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. नेपाळला गेलेले महाबळेश्वरचे 10 पर्यटक सुरक्षित. 3 तारखेला नेपाळमधून परत निघणार. साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती. नेपाळमधील महापुरात ईशा फाउंडेशनचे 80 भाविक बेपत्ता. जग्गी वासुदेव यांची माहिती. कैलास मानसरोवर यात्रेवरून परतणारा ईशा फाउंडेशनचा एक चमू अडकला. 80 भाविक आणि स्वयंसेवकांसोबत कोणताही संपर्क होऊ शकला नाही. भंडाऱ्याचा युवा ट्रेकर अतुल झोडे नेपाळमध्ये सुरक्षित. महाप्रलयाच्या घटनेनंतर अतुलच्या वडिलांनी त्याच्याशी संपर्क साधला. अतुल सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टर रवींद्र झोडे यांनी दिली. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेला कार्यक्रम. वादात. रिक्षा चालकांना मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांची जोरदार टीका. प्रकाश सुर्वे कुठल्या प्रकरणात उघडे पडणार? किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य. भोजपुरी गाणं कधी लावावं त्याची एक वेळ असते. सुर्वेंना बाळासाहेबांना घेऊन दुकान चालवायचं हे गद्दार लोक. किशोरी पेडणेकर यांचा जोरदार हल्लाबोल. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ऋतुजा पाटील, गौरव पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील, गौरव पाटील याच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात 5 लाखांचा व्यवहार झाल्याचं तपासात समोर. पेपरफुटीच्या कागदपत्रांची एमपीएससी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये देवाणघेवाण. सहाय्यक कक्ष अधिकारी नकटे यांना 294 प्रश्नांचा संच मिळवल्याचा आरोप. तिथूनच प्रश्नांचा संच पुढे दिल्याचं समोर. एमपीएससीमध्ये अनेक तक्रारी. अध्यक्षांची कारकीर्द वादग्रस्त. एमपीएससी स्वच्छ करण्याची गरज. पेपरफुटीच्या घटना वाढल्यास तरुणांचा उद्रेक होईल. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर पलटवार. सुनील गाढवे याचे रोहित पवारांसोबत फोटो. सुनील गाढवे रोहित पवारांचा उजवा हात. रोहित पवारांकडून राजकारण सुरू. बन यांची टीका. पेपरफुटीत अभिमन्यू पवार यांच्या निकटवर्तीयाचा हात. औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीवरून मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप. गाढवे हा अभिमन्यू पवार यांचा माणूस. गाढवे पुण्याच्या महापौरांचा पीएम म्हणून काम करत होता. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांना तात्काळ निलंबित करा. मेहबूब शेख यांची मागणी. आझाद मैदान, शिवाजी पार्क मैदान, वर्षा बंगल्या पुढेच आंदोलन करणार. मनोज जरांगेंचा इशारा. जिथे रोड दिसेल तिथे आंदोलन करणार. रेल्वेही धावू देणार नाही. विमानही उडू देणार नाही. जरांगे आक्रमक. सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. या प्रकरणी वडेट्टीवार यांच्याकडून आता खेद व्यक्त.
माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा खोटा आरोप वडेट्टीवारांनी केला। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कुणी आणि कोणत्या आधारावर दिली? पुरावे द्या, अन्यथा जाहीर माफी मागा। सुप्रिया सुळे यांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। सुप्रिया सुळे यांचा अनवधानानं उल्लेख, वडेट्टीवारांनी सुप्रिया सुळेंची माफी मागितली। सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा कोणताही हेतू नव्हता, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। जेऊन आंदोलन या वक्तव्यावरून पत्रकारांनी झिरवाळांना घेरलं। 14 दिवस कुठे होता? जेऊन आंदोलनाचं तुम्ही समर्थन करता का? पत्रकारांच्या प्रश्नावर झिरवाळांनी काढता पाय घेतला। नरहरी झिरवाळांचं वक्तव्य आंदोलक विद्यार्थ्यांचा अपमान, अशा वाचाळवीर मंत्र्यांना फडणवीस सुनेत्रा पवार यांनी सांभाळावं। अंबादास दानवे यांची टीका, तर तुम्ही उपोषण खाऊन पिऊन करा, आम्ही बंद दाराआड करतो असं झिरवाळांना म्हणायचं असेल, वडेट्टीवारांचा निशाणा। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक ट्विस्ट। काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी घेतली भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांची भेट। गोकुळ निवडणुकीबाबत चर्चा, नवीन राजकीय समीकरणांची नांदी। शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या कामकाजावर एकनाथ शिंदे लक्ष ठेवणार। दर आठवड्याला कॅबिनेटपूर्वी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार। बैठकीत मंत्र्यांसह विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला जाणार। बैठकीत सर्व मंत्र्यांना प्रगती पुस्तक सादर करावं लागणार। गोगावलेंना रायगडचे पालकमंत्री केल्यानंतरही राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद कायम। मूठ उघडली तर तटकरे तोंड दाखवायच्या लायकीचे नसतील, महेंद्र दळवी यांची टीका, तर महेंद्र दळवी यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते, अनिकेत तटकरे यांचं प्रत्युत्तर। गोगावले पालकमंत्री होण्यात सुनील तटकरेंचं श्रेय नाही, महेंद्र दळवी यांची टीका। 1.5 वर्ष तटकरेंनीच पालकमंत्री पदाचा निर्णय थांबवला होता, दळवींचा आरोप, तर सुनील तटकरे आमच्यामुळे खासदार झाले, महेंद्र दळवी यांचा दावा। किशोरी पेडणेकरांचं काही मिळतंय का बघा, याबाबत महापौर आदेश देतात, पेडणेकरांची टीका। तुमच्याबद्दल मूठ झाकली आहे, लक्षात ठेवा, ज्या दिवशी मूठ उघडेल त्या दिवशी मुंबई सोडावी लागेल, पेडणेकरांचा ऋतू तावडेंना इशारा। भास्कर जाधव मुख्यमंत्री झालेला आवडेल, भास्कर जाधव आमच्या पक्षातून मुख्यमंत्री असतील तर आनंदच। सुभाष देसाई यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य चर्चेत। अमित शहा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मणिपूर दौऱ्यावर, वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी आणि इतर विकास कामांची पाहणी करणार। मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग यांनी दिल्लीत अमित शहांची घेतली भेट, त्यानंतर दिली माहिती। बोरिवलीत अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्राचं वाटप, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते 15,000 अमराठी रिक्षा चालकांना प्रमाणपत्रांचं वाटप। मराठी सक्तीवरून अभिनेत्री सारिका साळुंखेचं वादग्रस्त वक्तव्य, रिक्षा टॅक्सी चालकांना का टार्गेट करता? मोठ्या हॉटेलमध्ये जा, मोठ्या हॉटेलमध्येही मराठी बोलण्यास सांगा, सारिका साळुंखेचं व्हिडिओतून आवाहन। धाराशिवमधील शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या घरासमोर बॅनरबाजी, नगरसेवक संतोष घाडगे यांच्या घरासमोर मतदारांनी बॅनर लावले। पक्षांतराचा निषेध करत बॅनरमधून मतदारांनी संताप व्यक्त केला। आमचं मत आम्हाला परत द्या, एक खोका मतदाराला धोका, बॅनरवर आशय। मुख्यमंत्री फडणवीसांसमोर कॉमेडियन समय रैनानं सायबर सेलवर केली टोलेबाजी। समयच्या या विनोदांवर मुख्यमंत्री फडणवीसही हसले। फडणवीसांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या विषयावरील सायबर जनजागृती सिनेमा ऑपरेशन 1930चा ट्रेलर आणि 1930 सायबर अँथमचं अनावरण। कराळे मास्तरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कराळे ताब्यात। सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर तक्रार दाखल। पहाटेच्या सुमारास पोलिसांनी नितेश कराळेंना ताब्यात घेतलं। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं आंदोलन। रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात, मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्याजवळ आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। सांगलीच्या जतमधील सर्वपक्षीय रास्ता रोको 3 तासांनी स्थगित। आंदोलनामुळे गुहागर विजापूर मार्गावर 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा। प्रांताधिकाऱ्यांनी मागण्यांचं निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित। सेनगाव तालुक्यातील भंडारी ते खडकी मार्गाचे निधीअभावी काम रखडलं। ठाकरे शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन, काम सुरू करण्याची आंदोलकांची मागणी।